नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवरून बुधवारी निकाल येणार. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः हा निकाल वाचतील. त्यामुळे नेमके कुणाचे आमदार अपात्र होणार, शिंदेंच्या शिवसेनेचे की ठाकरेंच्या शिवसेनेचे, पाहूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. शिवसेनेच्या 16 आमदारांचं काय होणार याचा फैसला पुढच्या 48 तासात लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण लक्ष विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे लागलेलं आहे. 10 जानेवारीला बुधवारी दुपारी 4 वाजता निकाल लागण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालातील ठळक मुद्दे वाचणार. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार. निकाल दोन्ही गटांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. शिंदेंसह 16 आमदार अपात्र झाले तर सरकारच कोसळेल, कारण अपात्रतेच्या यादीत स्वतः मुख्यमंत्री शिंदे आहेत. आणि शिंदेंसह 16 आमदार वैध ठरले तर मग सरकारला कोणताही धक्का लागणार नाही. पण निकाल ठाकरेंच्या विरोधात आला तर उद्धव ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र होतील, कारण शिंदे गटाकडूनही 14 आमदारांना अपात्र करण्याची मागणी आहे. त्यावरून सुनावणीही झाली आहे. मात्र निकालाच्या ऐन 2-3 दिवसांआधी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. यावरून ठाकरे गटानं टीका केली आहे. न्याय देणारेच आरोपीला भेटायला गेले तशी बोचरी टीका राऊतांनी केली आहे. नार्वेकर जे आहेत ते अचानक आजारी पडले. आता ते अचानक बरे झाले. बरे झाल्यावर ते ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तीला, ज्यांना आपण ट्रिब्युनल म्हणतो, ज्याने न्याय द्यायचा आहे, तो आरोपीला जाऊन आरोपीच्या घरी जाऊन भेटला. गंधदार आहे ही आपली न्याय व्यवस्था. म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे असं आम्ही म्हणतो की न्यायमूर्ती, ज्याच्यावर न्याय करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयानं सोपवलेली आहे, तो न्यायमूर्ती उठतो, गाडीत बसतो आणि आरोपीच्या घरी जातो आणि आरोपी बरोबर चहापान करतो आणि हसत बाहेर पडतो. ही या देशाची अवस्था आहे. जे कायद्याच्या चौकटीत राहून ते ऐतिहासिक निर्णय देण्याच्या मार्गावर आहेत, एवढं मी तुम्हाला ठाम विश्वास देऊ शकतो. आणि ज्या पद्धतीने उबाटा तडफडतायत, त्यांना असा मासा पाण्यातून काढल्यानंतर कसा तो तडफडतो तशा पद्धतीने तडफडतायत. मी माझं कुटुंब, माझी जबाबदारी, ह्याचा खरा अर्थ हे काही दिवसांनी कळेल जेव्हा उबाटामध्ये 2च आमदार राहतील, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे. 11 मे 2023ला सुप्रीम कोर्टानं सत्ता संघर्षावर निकाल देतानाच आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवलं. त्यावेळी सुप्रीम कोर्टानं मूळ राजकीय पक्ष आणि व्हीप कोणाचा लागू होणार हे ठरवून निर्णय घ्यावा असं स्पष्ट शब्दात म्हटलंय. पक्षाच्या घटनेच्या आधारावर मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवावं असं सत्ता संघर्षाच्या निकालात सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी 11 मे 2023 रोजी निकाल देताना हेही स्पष्ट केलंय की ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होणार. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंची नियुक्ती चंद्रचूड यांनी बेकायदेशीर ठरवली आहे. आता जर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होईल असं ठरवलं तर मग 16 आमदार अपात्र होतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. घटनेच्या 10व्या परिशिष्टात पक्षांतर बंदीच्या नियमानुसार विधानसभेचे अध्यक्ष आमदारांना अपात्र ठरवू शकतात. मात्र पक्षांतर बंदी हा कायदा आम्हाला लागूच होत नाही, कारण आम्ही शिवसेना आहे असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. जेव्हा कोणीतरी स्वतःहून पक्षाचं सदस्यत्व सोडतात किंवा त्यांच्या वागणुकीवरून असं दिसते की त्यांनी पक्ष सोडलेला आहे, तेव्हा ते अपात्र ठरतात. त्यानंतर दुसरा भाग आहे की जर व्हीप काढला असेल, एखादा आदेश काढला असेल किंवा पक्षाच्या अंतर्गत काहीतरी मिटिंगच्या संदर्भात नोटीस असेल आणि पक्षाच्या आदेशाचं पालन केलं नसेल तर सभागृहात व्हीपच्या विरोधात आपलं वागणूक असणं किंवा व्हीपच्या विरोधात मत देणं, आदेशाला डावलून मत देणं, याच्यावरून अपात्रता ही नक्की होऊ शकते. माझ्या मते पहिला मुद्दा या संपूर्ण निकालपत्रात असा राहू शकतो की 16 आमदारांपासून ही सुरुवात झाली आणि 16 आमदारांना अपात्रतेची जी नोटीस दिली होती, ही नोटीस 10व्या परिशिष्टानुसार वैध आहे किंवा अवैध आहे या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष भाष्य करू शकतात आणि त्या संदर्भातला निर्णय हा अगोदर लागण्याची शक्यता आहे.
काही दिवसांआधी राहुल नार्वेकरांनी आपण क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. सातत्याने सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असा उल्लेख झाल्यामुळे माझं वय सगळ्यांना माहिती असेल. 77 साली माझा जन्म झाला आणि 77 साली बाळासाहेब देसाई साहेबांवर विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी आली आणि ज्याप्रमाणे त्यांनी क्रांतिकारी निर्णय आपल्या राजकीय आयुष्यात घेतले त्यातूनच बरंच शिकून कदाचित मी पण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन. निकालावरून राजापूरमध्ये शिवसंकल्प अभियानासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत अधिक बोलणं टाळलं. मात्र भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी खरी शिवसेना आमचीच असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. हा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण, शिवसेनेचा धनुष्यबाण, बाळासाहेबांचा धनुष्यबाण, सर्वसामान्य माणसाचा धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे. आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे आणि म्हणून खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे ती तुम्ही कोकणी माणसं हे निवडणूक येणाऱ्या खरं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण या ठिकाणी विजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. विधानसभेच्या अध्यक्षांचा निकाल एकतर शिंदेच्या बाजूने येईल किंवा ठाकरे गटाच्या बाजूने येईल. आधी शिंदेसह 16 आमदारांमध्ये कोणाचा समावेश आहे त्यावर एक नजर टाकूया. एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी केणेकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे. तर आदित्य ठाकरेंचं नाव सोडून शिंदेच्या शिवसेनेनेही ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये अजय चौधरी, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर, नितीन देशमुख, कैलास पाटील, राहुल पाटील आणि सुनील राऊतांचा समावेश आहे. निकाल कसा देतायत आणि कशाच्या आधारावरती देतायत हे बघणं फार महत्वाचं आहे. की जर आम्हाला ठेवलं आणि त्यांना डिस्क्वालिफाय केलं तर कशाच्या आधारावरती करणार, आम्हाला डिस्क्वालिफाय केलं तर कशाच्या आधारावरती करणार. अध्यक्षांनी अध्यक्षांचं काम करावं. त्यांनी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निकाल देऊ नये. अध्यक्षांना वाटलं तर ते मुख्यमंत्र्याला बोलवू शकतात कुठल्याही कामासाठी, पण मुख्यमंत्र्याकडे उठून जाणं म्हणजे थोडीशी लाचारीच वाटते आम्हाला. तर निकालाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लवकरच राजकीय भूकंप होणार असं 3 दिवसांआधीच गिरीश महाजन म्हणाले होते. आता निवडणूक तोंडावर आहे, तो भूकंप नेमके कधी होणार आहे बघा. निवडणुकीच्या आधीच होईल. आपल्याला कळेल अजून काय काय होतंय, कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून. पण निश्चित मोठे मोठे भूकंप आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळते. आता भूकंप कुणाच्या बाजूने होतो हे नार्वेकरांच्या निकालानं स्पष्ट होईलच. मात्र ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले तर पुन्हा सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाला धाव घेण्याची संधी असेल आणि परत तारीख पे तारीख सुरू होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.